दरम्यान विरोधकांनी सभात्याग करत विधान भवनामध्ये महाविकास आघाडीची एक बैठक सुद्धा घेतलेली होती आणि याच बैठकीमध्ये आज आमदारकीची शपथ न घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। या सगळ्या निर्णयानंतर विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार घातला। महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये, निषेध म्हणून। कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं, एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं, जल्लोष असतो, साजरं करत असतात सगळे। पण कुठेही जल्लोष दिसत नाही, कुठेही कोणी साजरं करत नाहीये। आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मॅन्डेट आहे, ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे। विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झाली। ह्या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया, बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं। आता निवडणूक आयोगाचं काम काय? निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? तुम्ही हे घ्यायचंच नाही का? घ्यायचं नाही, आम्हाला टेस्ट घ्यायची आहे, आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे काय खरं आणि काय खोटं। त्या माध्यमातून आम्ही आज वोट घ्यायची नाही, घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही। उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो, तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार, राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा मी ठरवलेला आहे। महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही, जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिषेकासारखा सोहळा करून करोडो रुपये अरबो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर। हे सरकार आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतोय।